महाराष्ट्रातल्या 6 पर्यटकांचा मृत्यू झाला। या दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटक काश्मीरमधनं परतीची वाट धरू लागलेत। काश्मीरमध्ये अडकलेल्या राज्यातल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी महायुती सरकारनं प्रयत्नही सुरू केले। मात्र या निमित्तानं महायुतीमधलं कोल्ड वॉर हे पुन्हा एकदा उघडकीस आल्याची टीका विरोधकांकडून होऊ लागली आहे। पर्यटकांना मदतीचा हात आणि वादाची वाद। पर्यटकांच्या सुटकेमध्ये श्रेयवादाची लढाई। महायुतीत कोल्ड वॉरची चर्चा। पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातल्या 6 पर्यटकांचा मृत्यू झाला। या हल्ल्यामुळे काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेले शेकडो जण तिथेच अडकून पडले। दहशतीच्या सावटात असलेल्या राज्यातल्या या पर्यटकांना धीर देण्यासाठी भाजपचे संकट मोचक अशी ओळख असलेले गिरीश महाजन तातडीनं श्रीनगरमध्ये दाखल झाले। राज्य सरकारने या पर्यटकांना परत आणण्यासाठी विशेष विमानाची सोय करत त्याचा खर्चही उचलला। पण सरकारनं पर्यटकांच्या सुटकेसाठी आखलेल्या प्लॅनमध्ये शिवसेनेच्या एकाही मंत्र्यांचा समावेश नव्हता। अशातच पर्यटकांच्या मदतीसाठी अचानक राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही विमानानं श्रीनगरमध्ये पोहोचले। सगळी यंत्रणा देशभरातली या ठिकाणी काश्मीरकडेच बघते आणि राज्य सरकार म्हणून माननीय मुख्यमंत्री जे आहेत, उपमुख्य सगळेच, आणि मला तात्काळ मुख्यमंत्री महोदयांनी देवेंद्रजींनी या ठिकाणी पाठवलेलं आहे। मी सगळ्यांच्या संपर्कात आहे। मी 10-5 ठिकाणी जाऊनही आलो, सगळ्या हॉटेलवर सगळ्याच्या भेटी घेतोय। लोकांमध्ये एक भीती होती, एक भीतीचं वातावरण होतं, एक पॅनिकनेस होतं सगळ्यांमध्ये एक थोडं, आणि त्यावेळेस आपल्याला त्यांना मॉरल सपोर्ट देण्याची आवश्यकता होती। मी देखील अनेक लोकांशी बोललो, पण मग मला वाटलं की आपण स्वतःच या ठिकाणी जाऊन यांना भेटून यांचं मुंबईकडे त्यांच्या ज्या ज्या ठिकाणी जायचं ते नियोजन करावं, आणि म्हणून मी स्वतः एकटा येताना 75 सीटर विमान देखील त्यांच्यासाठी सोबत घेऊन आलो। एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बुधवारी रात्री डोंबिवलीत पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या हेमंत जोशी, अतुल मोने आणि संजय लेले यांच्या पार्थिवाचं दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली। तर दुसरीकडे श्रीनगरमध्ये अडकून पडलेल्या पर्यटकांना माघारी आणण्यासाठी राज्य सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू होते। त्याचवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी श्रीनगरच्या हॉस्पिटलमध्ये जखमी पर्यटकांची विचारपूस केली आणि तिथे अडकून पडलेल्या पर्यटकांशी संवाद साधत त्यांना धीर दिला। नाही, आता ह्यांना जे काही प्रवास आहे तो विनामूल्य आहे। यांना म्हणून आपण जे काही विमानं, काही खाजगी विमानं चार्टर इथं आलेली आहेत, आपण मागवलेली आहेत, आणि त्यामुळे त्याच्यातून ते जात आहेत। अनेकांचे विमानांचे बुकिंग आहेत, पण ते बुकिंग 1 दिवस नंतरच आहे। त्यांना वाटतं 1 दिवस आधी आम्ही आलो पाहिजे। तर पहिल्यांदा तर आमचा प्रयत्न आहे की त्यांनी त्यांच्या बुकिंग प्रमाणे यावं, आणि त्याकरता तिथे त्यांची जी व्यवस्था करायची ती व्यवस्था आम्ही करतो आहोत। त्याकरता गिरीश महाजनजी तिथे स्वतः आहेत, पण त्यातले काही लोक थोडे घाबरले आहेत, काही पॅनिकमध्ये आहेत, अशा लोकांना आम्ही परत आणतो। काश्मीरमध्ये अडकून पडलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांना मदत करण्यासाठी एकाच वेळी एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजन प्रयत्न करत होते। आता विरोधकांनी महायुतीतल्या याच विसंवादावरती बोट ठेवलंय, तर सत्ताधाऱ्यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले। की गिरीश महाजन यांना जर सरकारतर्फे पाठवलं असेल मुख्यमंत्र्यांनी, तर दुसरं कोणी तिकडे जायची तशी गरज नाही। तुम्ही महाराष्ट्रातल्या सरकारमध्ये जे वाद आहेत ते दाखवताय। आम्ही सगळे सर्वपक्षीय बैठकीला मान्यता देतो आहोत। विरोधी पक्ष आणि सरकार आम्ही एक आहोत असं सांगतो आहोत या प्रश्नावर, पण महाराष्ट्रात सरकारमधलेच घटक पक्ष काश्मीरच्या या दुःखद प्रसंगी कुरघोडी आणि श्रेयवादाच्या लढाईमध्ये महाराष्ट्राचं हसं करताय। ते सर्व जवळपास 3000-4000च्या वर पर्यटक त्या ठिकाणी आहेत महाराष्ट्राचे। त्यांना त्या ठिकाणी सुखरूप घरी आणण्याची आमची योजना आहे। यामध्ये कोणतंही राजकारण, हे काही श्रेयवाद नाही आहे। या ठिकाणी ही घटना काही श्रेयवादाची नाही आहे। देशाचं फार मोठं नुकसान झालं आहे, देशाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे। हे नुकसान फार मोठं आहे, आणि यामध्ये जो कोणी राजकारण करत असेल त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ आहे। काश्मीरात अडकून पडलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी शिवसेना धावून गेली असा संदेश डोंबिवलीतल्या बॅनरबाजीतनं दिला गेल्याचं दिसलं। त्यामुळे महायुतीत मदतीवरनं सुप्त युद्ध रंगल्याचं बोललं जातंय।
त्यांना देखील एक आधार वाटला की आपला माणूस तिथे पोहोचला. आणि हे सगळं जेव्हा संकट काळामध्ये अशा लोकांच्या मागं उभं राहणं, त्यांना एक मॉरल सपोर्ट देणं ही आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून बाळासाहेबांची जी शिकवण, दिघेसाहेबांची शिकवण जी आहे, आपत्ती आणि आपदा संकट जेव्हा जेव्हा येतं, मग इर्शाळवाडी असेल, कोल्हापूरचा पूर असेल, अगदी उत्तराखंड, केरळ या ठिकाणी देखील आपले शिवसैनिक जाऊन मदत करतात. आणि म्हणून त्या माध्यमातून आज मी तिकडे गेलो. पहलगाममध्ये हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकून पडलेल्या पर्यटकांना राज्यात परत आणण्यासाठी राज्य सरकारनं तत्परतेनं पावलं उचलली. पण मदतीच्या वेळी दिसलेल्या राजकीय चढाओढीमुळे महायुतीतल्या विसंवादाच्या मुद्द्याला नवीन फोडणी मिळाली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.